नमस्कार, मी वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण याआधी उकडीचे मोदक, रव्याचे मोदक, तळणीचे मोदक, त्याचबरोबर आंब्याच्या रसातील देखील मोदक केलेले आहे। आज आपण करणार आहोत 3 वेगळ्या फ्लेवरचे खोबऱ्याचे मोदक। मोदक करण्यासाठी आपण 2 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, तर वाटीभर कंडेन्स मिल्क घेतलेला आहे। कंडेन्स मिल्कची रेसिपी आपली याआधी झालेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची लिंक देखील शेअर केलेली आहे। कढई गरम करून आपण कढईमध्ये चमचाभर तूप घातलेलं आहे। आपण घातलेलं तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण खोबरं ॲड करायचं आणि खोबरं तुपामध्ये छान मीडियम पेक्षा कमी फ्लेमवर भाजून घ्यायचं। खोबरं छान भाजलं गेलं की त्याचा सुगंध देखील छान दरवळायला लागतो की यामध्ये आपण घेतलेलं सर्व कंडेन्स मिल्क ॲड करायचं। कंडेन्स मिल्क मिक्स करून आपलं खोबरं इतकं घट्ट झालं की गॅस बंद करायचा। आपण केलेल्या सारणाचे वेगवेगळ्या 3 फ्लेवरमध्ये आपण मोदक करणार आहोत, त्यामुळे मी असे त्याचे 3 पार्ट केलेले आहेत। या सारणामध्ये थोडीशी वेलची पावडर ॲड करायची आणि आपण घातलेली वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आपली वेलची पावडर मिक्स करून झाल्यावर असा मोदकचा साचा घ्यायचा आणि याला असं तूप लावून घ्यायचं। तूप लावून झाल्यावर आपण पिस्ताचे काप घेतलेले आहेत। तुम्हाला इतर कोणते ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही त्याचे देखील काप घेऊ शकता। आधी असे काप ठेवायचे, तिन्ही बाजूला थोडं थोडं असं सारण ठेवायचं। सारण ठेवून झाल्यावर आपला मोदक करून तयार आहे। आपण मोदकाच्या सारणाचे 3 भाग केले होते, त्यातला एक भाग करून झालेला आहे। आता आपण दुसरा भाग घेतलेला आहे। दुधामध्ये केसर भिजत घातले होते, ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। केशरमुळे आपल्या सारणाला रंग देखील सुरेख आलेला आहे। आपल्या सारणाचा सहज असा गोळा व्हायला लागला की समजून जायचं की दूध आळलेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची। हा गोळा काढून थोडासा थंड करून घ्यायचा। हा थंड होईपर्यंत काय करायचं, कढईमध्ये आपला सारणाचा तिसरा भाग घ्यायचा। तिसऱ्या भागामध्ये आपण केसर वेलची सिरप ॲड करणार आहोत आणि तो देखील आपण आता गरम करून थोडा घट्ट करून घेणार आहोत। या मिश्रणाचा देखील स्वतःहून गोळा होत आहे, याचा अर्थ हे देखील सारण आपलं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। फक्त वेलची फ्लेवर, दुधामध्ये केसर भिजून केलेला फ्लेवर आणि केसर प्लस वेलची म्हणजे दोन्ही मिळून एकच फ्लेवर, असे 3 फ्लेवर आपले झालेले आहेत। पुन्हा असं तूप लावून घ्यायचं, यावर पिस्ताचे काप ठेवायचे। सारण भरून झाल्यावर तिन्ही बाजू अशा एकत्र आणून बाहेर आलेलं एक्स्ट्रा सारण असं काढून घ्यायचं आणि साचा असा ओपन करायचा। पुन्हा तूप लावून घ्यायचं।
तिन्ही बाजू अशा भरून झाल्यावर तिन्ही बाजू अशा एकत्र आणायच्या आणि असं लॉक करायचं. तूप लावून झाल्यावर पिस्ताचे असे काप ठेवायचे. आपले सर्व मोदक करून नैवेद्यासाठी तयार आहेत. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.